श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. हा व्हिडिओ कधी येईल काय माहीत नाही, पण अजून बरेच व्हिडिओ आहेत मला टाकायचे राहिले आहेत. हा व्हिडिओ कधी येईल काय माहीत नाही, पण हा शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटच्या गुरुवारी आज मी पूजा करणार आहे. बाकी 3 गुरुवारची काही पूजा वगैरे काही केली नाही मी, आणि हा पण ह्यावेळी ठरवलेलं ह्या पण गुरुवारी नाही पूजा करायची, पुढच्या वर्षी सर्व एकदम करायचं असं. पण फरचे डॅडू बोलले एक तरी गुरुवार कर म्हणून, त्यामुळे आज एक गुरुवार शेवटचा आहे, त्याची पूजा वगैरे करणार आहे आणि अजून सर्व आवरायचं आहे. कपडे फक्त आज धुवून झाले आहेत आणि सकाळी आज स्वयंपाक काही केलाच नाही आहे, फक्त चहा प्यायलं सगळेजण. आणि फरचे डॅडू पप्पांना बाहेर काहीतरी नाश्ता देतो बोललेत, आणि पप्पा आज दवाखान्यामध्ये गेले आहेत, टाके काढायचे आहेत बोलले आहेत. बघूया आता काढून येतात का नाही, दरवी असं सांगतात. त्यामुळे पप्पांना वगैरे ओ काय काय पप्पांना वगैरे नाश्ता बाहेरच देतो बोलले सकाळीचं, आता काय करू नको. आणि त्यामुळे काय सकाळी जेवण वगैरे काही बनवलं नाही आहे. आता स्वयंपाक बनवायचं आहे. कपडे फक्त धुवून झाले आहे. स्वामी उठायच्या अगोदर मी आज कपडे धुतले. स्वामी आत्ता उठलाय. परिचय डॅडू कामावरून आले, आज सकाळी लवकरच आले. आज पप्पांना दवाखान्यामध्ये न्यायचं होतं म्हणून त्या आवाज दिल्यावर लगेच उठला, आणि त्याच्या अगोदर मी कपडे वगैरे धुवून घेतले, म्हणजे नंतर कपडे राहिले ना तर बराच वेळ होतो. कधी कधी 1 पण वाजतात कपडे धुण्यासाठी, आणि स्वामी झोपतच नाही आता दुपारचा. एकदमच सॉरी 3:30च्या नंतर असं झोपतो, त्यामुळे कामं खूपच उशिरा होतात. आणि लवकर उठायचा प्रयत्न म्हटलेलं मी ठरवलेलं लवकर उठायचं सोमवारपासून, पण एकच दिवस लवकर उठली आणि नंतर काय उठायलाच झालं नाही. कारण स्वामी पण रात्री खूप त्रास देतोय, त्यामुळे जागरण मला खूप होते आणि रात्रीची मला झोप काही येत नाही आणि सकाळी काय उठायला होत नाही. ठरवलं आहे लवकर उठायचं, थोडं स्वतःसाठी वेळ काढायचा असं चाललंय, पण बघूया. प्रयत्न करणार आहे लवकर उठण्याचा. आणि आता स्वयंपाक बाकी बनवायचा आहे. परीला पण नाश्ता, अजून परी काय उठली नाही आहे, परीला नाश्ता काहीतरी बनवणार आहे. पप्पा काय बाहेरूनच खाऊन येणार, यांचा उपवास असल्यामुळे काय फक्त फळच खाणार बोलले, खिचडी वगैरे काही देऊ नको म्हणून. बाकी आता पूजा एवढं लवकर नाही करणार आहे मी, दुपारनंतरच करणार आहे पूजा. मी काल वाचलं सकाळीच मुहूर्त वगैरे होता, आणि 2 नंतर आहे, नाही सॉरी 1:30 वाजता आहे, 1:35 पासून काहीतरी 3 वाजेपर्यंत असं आहे. त्यावेळेमध्येच मी पूजा वगैरे करून घेणार आहे, आणि तोपर्यंत कशी बाकीची पण कामं आवरतात. आणि आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे पुरणपोळी करणार आहे. मी पुरणपोळी खाल्ली आहे दीदीजवळ मी पहिल्या गुरुवारी होती तेव्हा मी तिथे पुरणपोळ्या केल्या होत्या, पण परिचय डॅडूंना खूप आवडतात, त्यामुळे आज करणार आहे. पप्पा बोलले होते करू नकोस म्हणून, कारण त्यांना काही खायला चालतच नाही आहे, खूप पथ्य पाळावं लागतं, त्यामुळे त्यांच्यासोबत आमचं पण पथ्यच झालं आहे. त्यामुळे असं काहीतरी असेल ना तेव्हा खूप कंटाळा येतोय, पथ्य पाळायचं असेल त्यावेळी. पप्पा बोलले होते करू नकोस म्हणून, पण म्हटलं शेवटचा गुरुवार आहे करतो म्हणून. त्यामुळे आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे. काय करतोय बेटा? काय खाल्लं? आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असेल त्यावेळी बराच वेळ लागतो स्वयंपाक बनवायला, कारण स्वामी आता सारखा किचनमध्येच असतो. माझे आता पूर्ण व्हिडिओ सर्व किचनमधलेच असतात, त्यामुळे स्वामीला घेऊन सर्व करायचं म्हटलं बराच वेळ लागतो. त्यामुळे आज दिवस काही सर्व त्याच्यामध्ये जाईल, पूजा वगैरे मांडायची आहे, बाकीचे आवरायचे. आता पप्पा वगैरे दवाखान्यामध्ये गेले, तोपर्यंत कपडे वगैरे वाळवून येते. आणि व्हिडिओ माझे खूप लेट येतात, आणि आता तर अगोदर व्हिडिओज केले नाही आहे जास्त करून. मी जे होते माझ्याजवळ तेच मी सर्व पोस्ट केलेत, आणि व्हॉईस द्यायला बराच वेळ मला पुरत नाही, कारण पप्पा असले ना काही मला कोण समोर असेल तेव्हा व्हॉईस द्यायला होत नाही. त्यामुळे राहिल्यात थोडे व्हिडिओ एडिट करायचं. आता वेळ भेटला तर एडिट करणार व्हिडिओ, नाही तर बाकीची कामं आवरायची आहे, ती आवरून वगैरे घेते. तुमच्यासोबत शेअर जमेल तेवढं आजच्या दिवसाचं शेअर करेन.
परची डॅडूने सकाळी येताना भाज्या आणल्या होत्या. त्या इथे मी कचरावाला आला तेव्हा फक्त कटच केल्या, साफ करत नाही राहिले, फक्त कट केल्या आणि कचरा उद्यापर्यंत राहणार त्यामुळे फक्त कट केला आणि कचऱ्यामध्ये बाकी खाली टाकून दिलं. पालेभाज्या आणल्या आणि हे शेंगा, हरभऱ्याच्या शेंगा भाज्या, शेंगाच आणल्यात त्या. आणि ह्या काय जास्त आणत नाही, फक्त भोगीच्या दिवशीच ह्या आणतो आम्ही आणि आज घेऊन आले. आणि गाजरं पण आणली आहेत. आता गाजरचा सीझन चालू आहे, मग त्याला आता अशी गाजरच आणलीत. परवा गाजरचा हलवा बनवलेला खूप छान झालेला, त्यामुळे आज पुन्हा घेऊन आले आहेत. आणि सर्वच भाज्या आणल्यात, आज भरपूर भाज्या आणल्या आहेत. वाटाणा पण आणला आहे, शिमला मिरची आणल्या. आता सगळ्या भाज्या सर्व भाज्या आणल्यात म्हणजे पावभाजीचं आता बनवलीच पाहिजे. आता बघूया, उद्याचा मुहूर्त काढला पाहिजे पावभाजी बनवायला. आता हे सर्व भाज्या साफ करून ठेवते, धुवून आधी पहिला ठेवते, म्हणजे धुवूनच ठेवते म्हणजे नंतर साफ. स्वामी आणि काय रे स्वामी खूप त्रास देतो. व्हिडिओ करायचं म्हटलं, आता मी खाली मोठं स्टँड घेतलंय, तर गपला मोठं स्टँड घेतला आणि त्यात खाली ठेवलं. मी अगोदर कसं छोटा ट्रायपॉड होता तो मी वरती असं ट्रायपॉड होता तो मी मशीनवरती ठेवायचा, म्हणजे त्याच्या हाताला वगैरे काही मिळत नव्हता, त्यामुळे काही टेन्शन होतं. आता मी मोठं ट्रायपॉड घेतलंय, मोठं स्टँड घेतलं, तर हा सारखं ते स्टँड हलवत राहतो, हलवत राहतो. मी व्हिडिओ चालू असताना घेऊन पळतोय, त्यामुळे हल्ली व्हिडिओ करायचं म्हटलं तर खूप टेन्शन आलं. तर मोठं स्टँड जसं मी मागवलं ना, तर मला छोटा ट्रायपॉड होता तर लगेच सुटला. हल्लीच घेतला होता, हा घ्यायच्या अगोदर साधारण मी महिनाभरच घेतला होता आणि तो तुटला. पूर्ण नाही पण एक पायदा जसा वाकडा झाला आहे. आणि असं व्हिडिओ करायचं म्हटलं तर बघ आता ह्याला फटका देते, हा असा व्हिडिओ बनवते तर स्टँड असा पूर्ण फिरवतोय. आणि त्यामुळे खाली व्हिडिओ करायचं मी कंटाळच करते, कारण हा खूप त्रास देतो. असं खाली स्टँड ठेवलं मी, आणि ते स्टँड आता छोटं ट्रायपॉड तुटल्यामुळे ते पण लावता येईना झाले, त्याला थोडा सपोर्ट लागतो तरच ते लागतं. त्यामुळे हल्ली व्हिडिओ करायचे राहून जातात. आणि असं खाली स्टँड ठेवलं का मग त्याचं एक एक पार्ट काढायला बघतो. ते खाली असं रबर टाईप काहीतरी आहे, थर्माकोल टाईप आहे ना, ते काढतो आणि खायला घेतो. काढलं. आणि बघा हे आहेत ना, 2 आहेत ते, असं ते काढतो आणि असं कट होणार आहे ते खातोय. त्यामुळे हे असं लावलं असं स्टँड खाली तर तो खाईल, त्याची खूप भीती वाटते आणि घेऊन फिरतोय. ते तुटण्यासारखं बाकी काही नाही आहे, ते लोखंडाचं असं आहे पण तुटणार नाही बाकी काय, पण असं घेऊन वगैरे फिरताना डोक्या वगैरे पडेल म्हणून खूप भीती वाटते. त्यामुळे हे स्टँड जेव्हा उभं केलेलं असेल ना, तर मला व्हिडिओ करताना खूपच त्रास देतो. घेऊन कधी फिरतोय. आता हा बघा हलवतोय, मी एक हाताने पकडलं तरी हलवतोय. हा काय आता व्हिडिओ करायला मला काय देत नाहीये, मार खाणार आता. व्हिडिओ काय करायला देत नाहीये. आता भाज्या तशाच ठेवणार आहे, पहिला कपडे वाद घालून येते, कारण स्वामी काय झोपणार पण नाहीये. कपडे वाद घालायला थांबेन म्हटलं तर, कारण स्वामीला वरती घेऊन जायचं तर खूप कंटाळा येतो, एवढ्या पायऱ्या चढायचं आणि परत ह्याला उचलून घ्यायचं, हातामध्ये बादली घ्यायची, त्यामुळे खूप कंटाळा येतो. पण आता काय स्वामी झोपणार नाही एवढ्यामध्ये, आणि असं वाट बघत राहिली तर कपड्यांना खूप उशिरा होतो. दुपारनंतर असे सकाळी धुतले ना तर दुपारनंतर कपडे वाद घालायला जातात. त्यामुळे आता पहिले कपडे वाद घालून येते, मग नंतर येऊन भाज्या वगैरे साफ करते. कोण आहे आगाऊपणा करतंय? कोण? काय खातोय तू? काय खातोय? अगर काय करते सांगा? आगाऊ असं एवढं साधं वाटतंय, लय आगाऊ झाले होय ना? आगाऊ झाला ना तू? पिलू ए बेटा, आगाऊ कोण झालंय? कोण झालं आगाऊ? स्वामी? होय होय, दामीस झालंय, दामीस. लय श्रावण पोरग आहे माझं गुणाचं. काय रे, इकडे बघ की, लाजतंय बघा, हे लाजते, हे बघा लाजतंय. लाजतो कोण रे? ओ
वाटाणा घातलाय ते तोंडामध्ये, त्याला आधी पाहिजे, त्या पिशवीमध्ये बघून तो मागा लागलाय. छी, खायला येत नाही काय, थुकलं आगाव. चला बाय कर तिथे, बाय कर, बाय कर, बाय कर, कर की बेटा कर. मावशी बेटा असं नाही करायचं, मावशीने शिकवलं त्याला बाय करायचं वगैरे, काही गोष्टी तिथे शिकून आलाय. बाय कर मावशी, व्हिडिओ बघ ना बेटा, बाय कर, बाय कर, बाय कर, बाय बाय कर की, सांगितलं का लय मस्ती येते. चला काय रे बेटा, भाज्या आता सर्व धुतल्या नाही आता, कारण खूप वेळ झाला, आता गडबड होणार आहे, त्यामुळे का भाज्या धुवायच्या तशाच ठेवल्या, तशाच डब्यामध्ये वगैरे भरून ठेवल्या. आता इथे सर्व भरून ठेवल्या आणि आमचं रडवा रडायला लागले. आणि स्वामीला आता टेरेसवरून घेऊन गेलेले, त्यामुळे खूप घाण झालाय तिथे, वरती धूळ वगैरे खूप असते, त्यामुळे पहिली त्याला आंघोळ घालायची आहे, नाहीतर तसंच सगळीकडे फिरत राहतोय. हो ग, टेरेसवरून आता कपडे वाद घालून आली आणि भाज्या तशाच सर्व भरून ठेवल्या, आता काय धुतल्या नाही, कारण स्वामीला गरम पाणी चालू केलंय अगोदर, कारण टेरेसवर गेल्यास खूप घाण झालेत पाय वगैरे, आणि तिथे वरती गेल्यावर खूप असा फिरतो वगैरे, त्यामुळे पूर्ण घाण झालाय. त्यामुळे पहिलं त्याला आंघोळ घालणार आहे, नाहीतर भाज्या दूध राहिलं तर मग हा तसाच राहणार, म्हणून पहिल्या भाज्या तशाच भरून ठेवल्या. संध्याकाळी जर लवकर आवरलं तर भाज्या धुणार, नाही तर उद्या सकाळी, उद्या वगैरे धुणार, कारण आज दिवसभर खूप गडबड आहे, त्यामुळे आज होणार नाही. बाकी पालेभाज्या वगैरे सर्व भरून ठेवते. कारण आता आंघोळ वगैरे घालायची आहे, कारण परीला पण अजून खायला भरवायचं आहे, नाश्ता काहीतरी भरवायला पाहिजे तिला, कारण आम्हाला बाकीच्यांना नाश्ता नसला तरी चालतोय, याला एक वेळ पण नसला तरी चालतो, पण परीला मेन आमच्या नाश्त्याला द्यावा लागतो, कारण तिचे औषधं असतात त्यामुळे. आणि हे डबे घेतल्यापासून ना खरंच खूप खूप छान भाज्या वगैरे राहतात, खराब वगैरे होत नाही. अजून मला कमीच पडतात ते, अजून मला तर 6 डबे घ्यायचे आहेत, पण बघूया, एवढ्यात नाही आता घेणार. बाकी सर्व भाज्या वगैरे पिशवीमध्येच भरून ठेवते. आणि गाजर भरपूर आणले, त्यामुळे डब्यांमध्ये राहणार नाही, पिशवीमध्येच ठेवणार आहे. संध्याकाळी जर लवकर झालं तरच आज गोड म्हणून काहीतरी गाजराचा हलवा बनवेन, नाहीतर जास्त दिवस झालेत मला शेवयाची खीर बनवायची आहे. जास्त गोड आम्ही खात नाही म्हणून बनवले नाही, पण आज नैवेद्यामध्ये काहीतरी गोड पाहिजे म्हणून छान अशी खीर बनवणार आहे. जमल्यास आज नाही बनवायला होणार. चला परीला स्वामीला आंघोळ घालून घेते ती पहिलं. बाय बाय करते, बाय बाय गुणाला करते, मम्माला बाय बाय, मम्मा बाय बाय, जाऊ. कुठे चालला? बाय, कुठे? बाय, बाय जाऊ. पा जाऊ. बाय बाय बाय. इथे स्वामी डॅडूंच्या मागे लागला होता कामावर जाण्यासाठी, कारण हल्ली दीदीजवळ होती ना तेव्हा भाऊजींच्या मागे वगैरे लागायचं सारखं, आणि आता इथे आल्यावर ना परचे डॅडूंच्या मागे लागतो तो. बाहेर कुठे जायचं म्हटलं ना तर लगेच तो रडायला वगैरे लागतो, आणि त्यांच्याजवळ गेला तर माझ्याजवळ काही येतं वगैरे नाही. आता खूपच त्याला काही गोष्टी समजायला लागल्या आहेत. रात्री पण जेव्हा परचे डॅडू कामाला जातात ना तेव्हा पण तो असाच मागे लागतो. त्यानंतर मी चालली फिरायला असं बोलल्यानंतर तो माझं वगैरे येतो. त्यानंतर परचे डॅडूंना बाय बाय वगैरे केलं, आणि नंतर माझ्या कामांना सुरुवात केलं होतं, कारण आज खूपच कामं होती, त्यामुळे आज जास्त काही टाईमपास वगैरे केलाच नाही, लगेचच कामाला सुरुवात केली. परीला वगैरे खायला भरून घेतलं होतं, फक्त तिची औषधं वगैरे भरवायची बाकी होती.
अगोदर पहिल्यांदा कचरा वगैरे काढून घेतला आणि जे कांदे वगैरे बरेच दिवस झाले होते ते कांदे आणून पिशवीमध्येच ठेवले होते. हे 10 किलोचं पॉकेट घेतलं होतं आणि मी दीदीजवळ गेली त्याच्या अगोदर हे घेतली होती पिशवी आणि बरेच दिवस झाले हे तसंच राहिलं होतं कारण अगोदरचे कांदे संपायचे होते त्यामुळे मी तसंच ठेवलं होतं आणि त्यामुळे कांदे त्यामधले 2-1 किलो साधारण खराब झाले. त्यानंतर ते पहिले साफ वगैरे केलं आणि ड्रॉवरमध्ये वगैरे भरून ठेवलं आणि लगेच बाकी फरशी वगैरे पुसायची होती ती पुसून घेतली आणि आज थोडंफार सर्व सामान नीट वगैरे करून ठेवलं कारण आज उद्यापन होतं त्यामुळे सर्व बायका वगैरे घरी येणार त्यामुळे थोडंफार घरी जागा खूप कमी पडते त्यामुळे थोडंफार इकडच्या वस्तू तिकडे वगैरे करून सर्व व्यवस्थित लावून वगैरे घेतलं आणि त्यानंतर पहिलं स्वामीला झोप आली होती त्यामुळे त्याला पहिलं झोपायला घातलं. नंतर मग बाकीची माझी कामं आवरायला घेतली. आजचा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे बाकीचा व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे. जी आज मी जी पूजा वगैरे केली होती ना ती पुढच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.